सिलेक्शन ऑफ कोर्सेस सर्वात महत्वाचा पॉइंट. कोर्स सिलेक्ट करण्या अगोदर तुम्ही eschool.ravivari.com या वेबसाईटला भेट द्या. येथे प्रत्येक कोर्सचे पेज पहा. तुम्हाला कोर्सचे स्ट्रक्चर, त्याचा सिलेबस, त्याचे डे वाईज शेड्यूल, टेस्टिमोनियल याची सर्व काही माहिती मिळेल. तुम्ही सिलेबसची PDF फाईल मागूनही घेऊ शकता. पण सर्वात महत्वाचे, कोणते कोर्सेस कुणासाठी नेमके कसे ठरवावे. पालक मित्र हो, मुलांच्या शैक्षणिक समस्या व तुमच्या अपेक्षा याला अनुसरून वन लाईन ऑब्जेक्टिव्ह ठरवा. तरच तुम्ही वेगाने व अचूक निर्णय घेऊ शकता. लक्षात घ्या, वन लाईन ऑब्जेक्टिव्ह म्हणजे उदाहरणार्थ काही तासात 5वी 6वी 7वीचा बेस पक्का करून साइन कन्फ्युजन, सिली मिस्टेक याला गुड बाय म्हणायचे असेल, त्याच्या शोधात तुम्ही असाल तर त्यासाठी फाउंडेशन ऑफ अरिथमॅटिक. त्याचप्रमाणे मॅथमॅटिक्स मध्ये असा एक टॉपिक आहे ज्याच्यावर मॅथमॅटिक्स 70 to 80% बेस्ड आहे. अशा महत्वपूर्ण इक्वेशन सारख्या टॉपिक वरती काही तासात मास्टरी मिळवायची असेल तर त्यासाठी मास्टरिंग इक्वेशन्स या दोन्ही कोर्सेसला एकत्रितपणे बेसिक्स अल्फा म्हणतात. या दोन्ही कोर्सेसचा सिलेबस तुम्ही मागून घेऊ शकता. त्याचप्रमाणे फक्त 26 तासात 10वी गणिताचे बेसिक्स पक्के करत करत सिलेबसही पूर्ण करायचा असल्यास 10 बेसिक्स ऍक्ट पॅटर्न. त्याच धर्तीवरती फक्त 21 तासात 9वी गणिताचे बेसिक्स पक्के करत करत सिलेबसही पूर्ण करायचा असल्यास 9th बेसिक्स ऍक्ट पॅटर्न हा कोर्स. मित्रो, जेवढे टार्गेट नेमके ठेवाल तेवढा अचूक व वेगाने निर्णय घेऊ शकाल व पुढील टप्प्यात ऍक्शन घेणे सर्वांसाठी सोपे होईल. शंका कुशंकांनी भरलेले मन कधीही ऍक्शन घेऊ शकत नाही. दिशा स्पष्ट ठेवूयात. ठीक आहे.